भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांकडून पाकिस्तानला सूचक इशारा। आर्मीकडून युद्ध सरावाचा व्हिडिओ, नौदलाकडून युद्ध नौका सज्ज असल्याचा व्हिडिओ, तर हवाई दलाकडून फायटर विमानं सज्ज असल्याची एक्सपोज्ड। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या जबाबदारीतून टीआरएफ दहशतवादी संघटनेनं हात झटकले। हल्ल्यामध्ये आमचा हात नाही, टीआरएफची नवी पोस्ट। सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याचाही दावा। पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी पाकड्यांना चोख प्रत्युत्तर देणार, कठोर कारवाई करणार। पुणे दौऱ्यावर असणाऱ्या जेपी नड्डांचं मोठं विधान। दहशतवादाचा रंग हिरवाच हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। मात्र आता पंतप्रधान मोदी असा धडा शिकवतील की पाकिस्तानचा अब्बाही वाकड्या नजरेनं बघणार नाही। मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। पहलगाम हल्ल्यातील 4 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त। शनिवारी एहसान शेख आणि शाहिदचं घर स्फोटकांनी उडवलं, तर शुक्रवारी आसिफ शेख आणि आदिल गुडीचं घर केलं उद्ध्वस्त। सिंधू नदीचं एक थेंबही पाणी पाकिस्तानला मिळणार नाही। पहलगाम हल्ल्यानंतर जलशक्ती मंत्रालयाचं महत्त्वाचं विधान। भारताच्या पाण्यावर पाकचा हक्क नाही, अमित शहांनीही ठणकावलं। सिंधू नदीचं पाणी थांबवल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड। सिंधू नदीतून पाणी वाहेल किंवा भारतीयांचं रक्त, पाकिस्तानचा माजी मंत्री बिलावर भुट्टोची दरपोक्ती। भारतात वास्तव्यास असणाऱ्या पाकिस्तानींना परत जाण्यासाठी 48 तासांची मुदत आज संपणार। पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करून परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। शिवसेना मनसे युतीबाबत ठाकरेंच्या शिवसेनेची सूचक पोस्ट। वेळ आली आहे एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी। फेसबुक पोस्टमुळे उद्धव राज एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण। विकसित महाराष्ट्रासाठी 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री हवेत, तर पुढील 15 वर्ष भाजपचं सरकार हवं, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा पुनरुच्चार। तापमान वाढताच महाराष्ट्र तहानला। राज्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा, टँकरच्या फेऱ्या वाढल्या, जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर। राज्यात अनेक ठिकाणी शनिवारी अवकाळी पावसाचा इशारा। पुणे, सोलापूर, वर्धा आणि जालना जिल्ह्याला पावसाचा इशारा। जालना आणि वर्धा जिल्ह्याला येलो अलर्ट। भिवंडी तालुक्यातील राणाळमधील गोदामामध्ये अग्नितांडव। भीषण आगीमध्ये प्लायवूडचं 3 मजली गोडाऊन जळून खाक। सकाळी लागलेली आग दुपारनंतरही धुमसतेच। Thank you.